गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वीकेंड ब्लॉगमध्ये. आणि आज आहे संडे आणि दिस इज गोइंग टू बी स्पेशल व्लॉग बिकॉज टुडे इज फादर्स डे. आता मी उठलो आहे आणि मी जाणार आहे बॅडमिंटन खेळायला. आज संडे आहे, बरेच दिवसांनी मला बॅडमिंटन खेळायला मिळणार आहे. सो मी तिकडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर बघू काय काय होतं. काही प्लॅन नाही केलं आहे आज, बट फादर्स डे आहे, बाबांची काहीतरी इच्छा असणारच. सो आम्ही कुठेतरी जाऊ मे बी संध्याकाळी, पण बघू आजचा दिवस कसा होतो आहे. आता मी जाणार आहे कोथरूडला, मेट्रो सिटीला. तिथे बॅडमिंटनचं कोर्ट आहे आणि मस्त आम्ही 5-6 जण आहे. इट इज नॉट बॅडमिंटन, टेबल टेनिस खेळायला. टेबल टेनिस खेळून मग घरी येणार आहे आणि थोडंफार काम आहे. त्याच्यानंतर फादर्स डे सेलिब्रेट करू, बघू कसं होतं. श्रेयाला सुट्टी नाही आहे. श्रेयाचं जो वर्किंग आहे, तिचं प्रोजेक्ट चेंज झाल्यामुळे तिला थोडंफार सॅटर्डे संडे वर्किंग करायला लागतं आहे. मला एकट्यालाच करावं लागणार आहे याचा व्लॉग. सो स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग माय ब्लॉग्स. सो आमचं आता खेळून झालं आहे टेबल टेनिस आणि निरेनला मी हरवलेलं आहे 3-0. काय बोलायचं तुला याचं? यू आर मास्टर. कसा गेम आहे माझा? फॅन्टास्टिक. निरेन पण चांगला खेळतो, पण मी आज त्याच्यापेक्षा चांगला खेळलो. इकडे सगळं आहे, पिकल बॉल आहे, हॉकी आहे, लोक लॉंग टेनिस खेळत आहेत. मेट्रो सिटी कोथरूडमध्ये आहे. 8 ते 10 आम्ही 2 तास मस्त खेळलो आहे. सो आता जाणार आहे मी नाश्ताला. कुठं जायचं आहे? साऊथ इंडियन. बघू आपण काय करतो. आम्ही आलो आहोत दुर्गा कॅफेला. काय मागवले? काय मागवले? वडा समोर मस्त खाईन. तू ऑर्डर केलं? एवढं काय ॲक्टिंग करायला? मी मागवलं आहे मिसळ, निरेनने मागवलं आहे आमलेट आणि काय मागवलं आहे? वडा सांबार. रिन्यू केलं, बघू शकता तुम्ही. बरेच वर्षानंतर आलो आहे मी दुर्गा कॅफेला. कधी बोललो ना त्याची हिंमत झालीच ना मला. आवडली. मिसळ पाव आला आहे आणि वडा सांबार. वडा सांबार मस्त वाटतं. कशी टेस्ट? सांबार चांगला वाटतं मला. वडा पण मस्त आहे. वडा क्रिस्पी नाही आहे, पण टेस्ट चांगला आहे. लेट्स ट्राय फॉर मिसळ. दुर्गामध्ये आमचा नाश्ता झालेला आहे. कसा होता रे नाश्ता? कडक म्हणे. तर मिसळ पाव खाल्ला आहे आणि खाल्लेला आहे आमलेट. अजून काय खाल्लं? वडा सांबार. वडा सांबार ॲव्हरेज होता, आमलेट चांगलं होतं, मिसळ पण चांगली होती. आणि बरेच वर्ष मला वाटतं की मी कॉलेजमध्ये आलेलो. कॉलेजमध्ये असताना आम्ही कोल्ड कॉफी यायचो आणि बजेटमध्ये आहे. मस्त आहे दुर्गा. जर तुम्हाला माहीत नसेल तर हे आहे MIT कोथरूड. MIT कोथरूडच्या इकडे आहे, समोर आहे MIT कोथरूडच्या समोर. आणि टेबल टेनिस खेळून झाल्यावर आमचा नाश्ता पॉईंट हा होता. मस्त वाटलं. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करून घरी निघणार आहे आणि स्टे ट्यून्ड टू द नेक्स्ट व्लॉग. हसते काय? मजा चांगलं वाटतं. काय वाटतं तुला? बेस्ट वाटतं. तुझं ब्लॉगिंग खरंच चांगलं व्हायला लागलं. प्रेडिशन चांगलं करतो. अच्छा, तू पण चालू करू ब्लॉग. निरेनचं इंस्टाग्राम मी टॅग करणार आहे याच्यात. निरेन गाणं चांगलं गातो, पण लाजतोय तो जास्त. आणि जर हा व्लॉग काही मुली बघत असतील तर DM फॉर रिस्ताज. असतंय काय? ओके, स्टे ट्यून्ड. फायनली ज्याची सगळ्यांना अपेक्षा होती, पाऊस आलेला आहे जोरात. भरपूर मस्त पाऊस पडतोय. आभाळ काय भरलेलं नाही आहे, पण असंच भरपूर पाऊस पडते आणि पूर्ण या पावसाळी सीझनमध्ये मजा येते. बघू शकता तुम्ही.
पाऊस चालू झाला आहे फायनली. एवढं उकडत होतं आणि शेवटी चालू झाला आहे पाऊस. विजा पण येत आहेत. असाच भरपूर पाऊस पडू दे. आता रेडी झालो आहे आम्ही आणि वी आर गोइंग टू हॉटेल टू सेलिब्रेट फादर्स डे. तर आता माहीत नाही आहे कुठल्या हॉटेलला जायचं आहे. मोस्टली 2-3 हॉटेल्स आहेत. सो लेट्स सी आता कुठल्या हॉटेलला जातो आम्ही. आणि श्रेया तर ऑफिसला गेली आहे. सो वी विल रिअली मिस श्रेया. पण आम्हाला मजा येणार आहे कारण की आम्ही खाणार आहोत नॉन व्हेज तंदूर आणि बिर्याणी. हे श्रेयाला नाही आवडत. ठीक आहे, श्रेयाला मिस करून आम्ही खाणार आहे. आणि बघू काय काय मेनूज खाणार आहे आणि कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहे. 2-3 हॉटेल्स आहेत. आता गेल्यावरच खरं, कारण की बाहेर भरपूर ट्रॅफिक आहे. संडे आहे सो ट्रॅफिक असतंच. येस, स्टे ट्यून्ड आणि बघत राहा हा ब्लॉग. अँड वी आर गोइंग फॉर द डिनर. सो आम्ही आलेलो आहोत बेबीलॉनमध्ये, जे की आहे एरंडवनेमध्ये. आणि हे बेबीलॉन क्राफ्ट बेवरीसाठी फेमस आहे. हा त्यांचा मेन्यू आहे. मेन्यूमध्ये आम्ही मागवलेलं आहे स्टार्टर्समध्ये चिकन तंदूर आणि अजून एक टिक्कामध्ये वेगळा आहे क्रिस्पी फ्राईड गार्लिक टिक्का असा आहे चिकन टिक्का. आणि हा एक मागवला आहे चिकन फ्राय बिर्याणी पीस. ओके या. आणि कोक मागवला आहे. फर्स्ट मेनू आला आहे चिकन गार्लिक टिक्का. वा, काय सर्व करोगे ना? येऊ दे. फादर्स डे सेलिब्रेशन इकडे बघा, ब्लॉगमध्ये आहे तुम्ही. फादर्स डे खायला आलो आहे आम्ही बेबीलॉनला. कसं वाटतंय तुम्हाला हॉटेल? आहे छान आहे. सर्व करोगे ना? बिर्याणीची क्वांटिटी भरपूर आहे. हे कुठली आहे आपली चिकन फ्राय बिर्याणी. वाव, कढीपत्ता वगैरे घालून भरपूर आंध्र स्टाईल मेन्यूज. श्रेया म्हणा सोडून गेले आम्हाला. सांगा कसं वाटलं रेस्टॉरंट? बेबीलॉन आधी मी इकडे दाखवतो. असे वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत. 5 फ्लोअरला 5 रेस्टॉरंट्स आहेत. पहिल्या फ्लोअरला पॅन एशिया आहे, मग कलिंग आहे, लेवल 5 आहे, बेबीलॉन आहे, किटो आहे. आणि त्यांनी अशी कॉमन लिफ्ट ठेवली आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळे मेनूज तुम्ही खाऊ शकता. कसं वाटलं तुम्हाला? बेबीलॉनमध्ये आम्ही आंध्र स्टाईल खाल्ला आपण. आंध्र स्टाईलचं बिर्याणी, चिकन तंदूर वगैरे होतं. गार्लिक चिकन होतं. क्रिस्पी होतं. चांगलं आहे. क्राऊड पण सगळे फॅमिली क्राऊड सगळे. आज फादर्स डे होता त्यामुळे सगळे फादर आले होते. फादर त्यामुळं हॉटेलमध्ये आम्हाला कळे ना की आज सगळे ओल्ड एजवाले सगळे कसे काय मग लक्षात आलं. आज फादर्स डे असल्यामुळं सगळा क्राऊड जमलेला आहे आणि एकंदरीत छान आहे. आंध्र स्टाईल म्हटल्यावर काय जेवणाच्या क्वालिटीमध्ये काय बोलायचं काम नाही. तुला कसं वाटतं? छान वाटलं आणि जास्त हे नाही आहे, स्पायसी नाही आहे, हेवी वाटलं नाही जेवण. बिर्याणी पण मस्त होती. हाय. सो जेवण बेबीलॉनमधलं मस्त आहे. आणि बेबीलॉनमध्ये ब्रिवरीज आहेत, वेगवेगळ्या टाईपच्या बियर्स आहेत तिकडे. आणि कलिंगामध्ये फिश आहे वेगवेगळ्या टाईपचा. पॅन एशियामध्ये तुम्हाला चायनीज, जॅपनीज मेन्यूज, क्युझिन सगळे मिळणार आहेत. आणि आंध्र स्टाईल असं 5-6 प्रकारचं रेस्टॉरंट आहेत. कॉमन लिफ्ट आहे, त्यामधून वेगवेगळे फूड्स तुम्हाला सर्व केले जातात. पास्ता, पिझ्झाज मिळतात, सगळं मिळतं. सो दिस इज वन ऑफ द बेस्ट लाईक क्युझिन्स टू हॅव रेस्टॉरंट. सगळे क्युझिन्स खाऊ शकतात. सगळे तुम्हाला जर वेगवेगळे क्युझिन्स खायचे आहेत एका प्लेसला, सो दिस बिल्डिंग इज गुड फॉर दॅट. सो यू कॅन विजिट बेबीलॉन अँड ऑल दिस लेवल 5 रेस्टॉरंट्स. नाईस. कधी येऊ शकता तुम्ही. ॲम्बियन्स इज गुड, क्राऊड इज ऑल्सो गुड आणि रेट्स पण रिजनेबल आहेत. जास्त एवढं आमचं बिल पण नाही झालं.
गुड, इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. आता मी घरी आलेलो आहोत आणि आजचा विकेंड आजचा दिवस संपायला आलेला आहे. आम्ही बेबी लॉन अशा रेस्टॉरंटला गेलो होतो जे एरंडवनेमध्ये आहे. मोस्ट ऑफ पुणेकर्सना माहीत असेल. मस्त आहे रेस्टॉरंट आणि या रेस्टॉरंटची ॲक्च्युली मला आयडिया फार आवडली कारण की या रेस्टॉरंटमध्ये 5 रेस्टॉरंट्स आहेत. कलिंगा म्हणून आहे, बेबीलॉन म्हणून आहे, पॅन एशिया म्हणून आहे, अजून एक 2 वेगवेगळे लेवल 5 म्हणून रेस्टॉरंट आहे. ब्रिवरीजसाठी बेबीलॉन इज गुड. त्याच्यानंतर तुम्हाला जॅपनीज, चायनीज, सुशी, इटालियन असेल तर इटालियनसाठी वेगळं रेस्टॉरंट आहे. पण या 5 रेस्टॉरंट्स आर इंटरनली कनेक्टेड टू इच अदर. सो तुम्ही वेगवेगळे डिशेस इकडे खाऊ शकताय. कुठल्याही रेस्टॉरंटला जर बसले तर 5ही मेनू कार्ड तुमच्याकडे असणार आहेत. सो यू आर एबल टू ऑर्डर एनिथिंग. यू कॅन ऑर्डर ब्रेवरीज फ्रॉम बेबीलॉन. यू कॅन ऑर्डर पॅन एशियामधून जे पण जॅपनीज, चायनीज मागवायचं असेल ते मागवू शकता. पास्ता, पिझ्झा मागवायचं असेल तर ते मागवू शकता. सो कॉन्सेप्ट मला खरंच आवडली आणि फूड क्वालिटी वॉज ऑल्सो गुड. सो इफ यू आर गोइंग टू ट्राय सो शुअरली. आणि आज तर आहे फादर्स डे. बाबांसमोर कायच बोलायचं. म्हणजे आमचं रिलेशन माझं आणि बाबांचं रिलेशन फारच चांगलं आहे. असं मला तर वाटतं असं प्रत्येक मुलाचं आणि बापाचं रिलेशन असलं पाहिजे. वी आर जस्ट लाईक फ्रेंड्स. आधी असं आमचं ठरलं होतं की मी आणि बाबाच जाणार. आईला नव्हतं यायचं होतं पण आईची इच्छा झाली की यावं. सो मग आम्ही 3 गेलो. नाहीतर माझं आणि बाबांचं असं फ्रेंड सर्कल रिलेशन आहे की मी काहीही छोटे मोठे डिसिजन्स असो नसो मी सगळ्या गोष्टी बाबांशी शेअर करतो. बाबा माझ्याशी शेअर करतात आणि असंच रिलेशन पाहिजे मुलांच्यात आणि वडिलांच्यात. आज बरेच थॉट्स व्हॉट्सअपवर आले, चांगले चांगले थॉट्स आलेत. सो त्यातलं एक आहे की शेअर झालेला मला आठवतो की बापाचा कुठलाही दिवस नसतो, रोजचा दिवस हा बापाचा असतो. सो फादर्स डेला आज मला हा थॉट फारच आवडला कारण की बाप म्हणजे आपला एक देवच आहे आणि त्याचा कुठलाही दिवस नसतो. रोज त्यांच्यामुळेच आपण आहे आणि ज्याच्या डोक्यावर असेल बापाचा हात तो सगळ्यात पुण्यवान असं म्हटलं जातं. सो आजचा विकेंड मी याच थॉटवर क्लोज करत आहे आणि आजचा व्लॉग इकडेच संपत आहे. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला पुढचे व्लॉग काय काय हवे असेल प्लीज कमेंट सांगा. मला व्ह्यूज चांगल्या प्रतिसाद येतो आहे बट आय एम नॉट गेटिंग दॅट मच ऑफ द कमेंट. सो रिक्वेस्ट यू टू कमेंट, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड हॅपी फादर्स डे टू ऑल द फादर्स throughout who are watching my vlog. And yes, salam, bye bye.